नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. खानापूर आटपाडी तालुक्याचे भागीरथ पाणीदार आमदार म्हणून संबोधले गेलेले स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे प्रथम पुण्यस्मरण आणि पुष्पांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम दिनांक 31/1/2025 रोजी सकाळी ठीक 10:30 वाजता जीवन प्रबोधिनी शैक्षणिक संकुल पवई टेक कारडी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे आयोजिला असून आपल्या स्वर्गीय आमदारांना पुष्पांजली अर्पण करण्याकरिता 31/1/2025 रोजी सकाळी ठीक 10:30 वाजता उपस्थित राहून या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवावा असे निवेदन संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अमोल बाबर आणि आमदार सुहास भैया बाबर आणि समस्त बाबर परिवाराच्या वतीने करण्यात आला आहे. इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड. बळवंत कॉलेजच्या विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराचे गारडी घानवड येथे उद्घाटन. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याची शक्ती ग्रामीण भागातील युवकांच्या मध्ये, आमदार सुहास भैया बाबर. राष्ट्रीय सेवा योजना बळवंत कॉलेज विटा यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुहास भैया बाबर हे उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी बोलत असताना त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरातून ग्रामीण भागातील युवकांच्या मध्ये सामाजिक भान व समाजासाठी योगदान देण्याची सवय आत्मसात होते. त्याचबरोबर तरुणांच्या मध्ये सामाजिक प्रश्नांची जाणीव निर्माण करणारे हे हक्काचं व्यासपीठ आहे, असे मत आमदार सुहास भैया बाबर यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर ग्रामीण भागातील तरुणांच्या मधील विविध कलागुणांना वाव देऊन त्यांचे व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे माध्यम अतिशय महत्त्वाचे आहे. त्याचा वापर करून आपण सर्वांनी आपल्यामधील नेतृत्व गुणांचा विकास करून आपण आपल्यामध्ये सामाजिक भान निर्माण करू शकू असे मत व्यक्त केले. विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिराचे स्वच्छ भारत स्वस्थ भारत विकसित भारत अभियान हे ब्रीद घेऊन गारडी घानवड तालुका खानापूर येथे सोमवार दिनांक 27 जानेवारी 2025 ते रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी सम चौथा शिबिराचे उद्घाटन खानापूर आटपाडी तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास भैया बाबर यांच्या हस्ते झाले. सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय योगेश टोंपे कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार विटा उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर समारोप कार्यक्रम दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉक्टर तानाजी चौगुले हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती उद्घाटन समारंभात प्रास्ताविक करत असताना प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर यांनी दिली. उद्घाटन समारंभास घानवड गावाचे सरपंच श्री प्रवीण हनुमंत रावताळे, उपसरपंच श्री संजय कृष्णा रावताळे, गारडी गावच्या सरपंच सौ अर्चना अजित बाबर, उपसरपंच माननीय श्री कुलदीप दिलीप बाबर तसेच सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य गारडी घानवड व प्रतिष्ठित मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरामधील दिनचर्याविषयी माहिती कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रवीण बाबर यांनी दिली. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रवीण बाबर, प्राध्यापक संकेत राठोड, सौ राणी चव्हाण, प्राध्यापक संतोष कदम व समिती सदस्य डॉक्टर सुवर्ण पोळ, प्राध्यापक कोमल धुमाळ, प्राध्यापक स्वाती वाघमारे, प्राध्यापक माधुरी मासाळ, प्राध्यापक मोहसिन आतार, प्राध्यापक एफ.आय. जमादार, प्राध्यापक सिद्धांत कुलकर्णी, प्राध्यापक अजय जाधव, प्राध्यापक अमोल पाटील, प्राध्यापक सरोजन पाटोळे, प्राध्यापक तुषार सूर्यवंशी व राष्ट्रीय सेवा योजनेचे 150हून अधिक स्वयंसेवक उपप्राचार्य तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर यांनी केले व सूत्रसंचालन प्राध्यापिका रंजना बागल व कोमल धुमाळ यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रवीण बाबर यांनी मानले. इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट.